नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत आंब्याचे मोदक. तर इथे तुम्ही मोदक पाहू शकता. आपण हे पारी न बनवता बनवलेले मोदक आहेत. त्याला सुरेख असा आकार येतो आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे बनवले जातात. बऱ्याच वेळेला मोदक बनवायला घेतो पण त्याची पारी व्यवस्थित होत नाही, त्यामुळे आपलाच हिरमूड होतो. म्हणूनच ज्यांना मोदकाच्या पाऱ्या बनवता येत नाहीत अशांसाठी आपण एक साधी सोपी ट्रिक वापरून हे मोदक इथे बनवणार आहोत. तुम्ही याच्यातील जे सारण आहे ते पाहू शकता. अगदी छान रसरशीत सारण कसं तयार करायचं आणि परफेक्ट सारण बनलं हे कसं ओळखायचं हे आपण इथे पाहणार आहोत. चला तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला सुरुवात करूया. तर इथे एक आंबा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून पुसून घेतला आणि आता त्याच्यावरची जी साल आहे ती व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने जर आंब्याचा गर काढून घ्यायचा असेल तर त्या पद्धतीने काढून घेतला तरीही चालेल. एक चाळण घेतली आणि त्याच्यावरती आपण हा आंब्याचा बल्ब जो आहे तो काढून घेतलेला आहे. अगदी छान असा एकसारखा हा आंब्याचा गर जो आहे तो बनला जातो. साधारणतः एक वाटीभर गर इथे आंब्याचा तयार झालेला आहे. आता आपण सारण बनवायला घेऊया. तर त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे चमचाभर तूप घातलं आणि त्यानंतर इथे खोबरं घातलेलं आहे ओलं. तर ओलं खोबरं इथे मी काप करून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. आता तुपामध्ये फक्त हे खोबरं जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर घातलेलं आहे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातला तरीही चालेल. तर इथे मी काही बदाम आणि काजूचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, ते घातले आणि व्यवस्थित असे एकदा परतून घेतले. सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता इथे मी एक वाटी खोबऱ्यासाठी इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. गूळ मिक्स झाल्यानंतर हलकासा ओलसरपणा ह्याच्यात जाणू लागला की ह्याच्यामध्ये घालायचा आहे आंब्याचा बल्ब. तर इथे मी पाऊण वाटी आंब्याचा बल्ब याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. गूळ छान असा विरघळला गेला पाहिजे आणि आंबा जो आहे तो छान असा सारणामध्ये एकजीव झाला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. गूळ वितळल्यानंतर हे थोडंसं मिश्रण जे आहे ते असं ओलसर होतं आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे घट्टसर होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिश्रण व्यवस्थित घट्टसर झाल्यानंतर इथे मी पाव चमचा एवढी ठेचलेली ताजी वेलचीची पूड घातलेली आहे. त्याच्यामुळं खूप चव छान येते आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. यापेक्षा घट्टसर आपल्या सारण बनवायचं नाही, तर त्यामुळे काय होतं की आपला जो मोदक आहे तो छान रसरशीत बनत नाही. तर इतपतच आपल्याला हे घट्टसर बनवायचं आहे. आता आपण मोदकाची उकड बनवायला घेऊया. तर त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे. तर तो सुरुवातीला कढईमध्ये काढून घेऊया आणि त्याच वाटीमध्ये पाणी घालून मी इथं अर्धी वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आणि त्याच वाटीने पुन्हा अगदी पाव वाटी एवढं दूध घातलेलं आहे. तुम्हाला जर दूध नाही घालायचं असेल तर पाणीच तुम्ही इथे घालू शकता. आता हे सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स झाल्यानंतर ह्याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅस केल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी हे रोजच्या वापरातीलच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर आता हे संपूर्ण मिश्रणामध्ये पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित पीठ मिक्स केल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि बारीक बारीक गुठळ्या न झाल्यामुळे पीठ मळताना आपल्याला सोपं जातं. तर पहा सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. गॅस मंदच आहे. मंद गॅसवरती आपल्याला हे 2 ते 3 मिनटं छान असं हे पीठ जे आहे ते परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये घालणार आहोत तूप. तर इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि तूप घालून पुन्हा एकदा हे सर्व जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊया. सर्व मिश्रण व्यवस्थित एकदा मिक्स केल्यानंतर गॅस मंदच ठेवायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटासाठी हे पीठ असंच वाफवून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवरती 5 मिनटं हे पीठ मी छान असं वाफवून घेतलं आहे आणि आता आपण ह्याचं झाकण काढून पुन्हा एकदा सर्व पीठ जे आहे ते व्यवस्थित असं तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे जे पीठ आहे ते गरम असतानाच एका परातीमध्ये काढून घेऊया.
परातीमध्ये ताटामध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये पीठ मळणार आहात त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हलकंसं गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, त्याच्यामुळे पिठाला छान अशी चव येते। आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। पीठ गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, तर इथे थोडंसं कोमट पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूत असं हे पीठ मळल्यानंतर तयार होतं। तर पहा इथं बऱ्यापैकी पीठ मी मळून घेतलेलं आहे। थोडंसं कोमट पाण्याचा हात लावत लावत आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। अगदी छान लोण्यासारखं पीठ आपलं हे मळलं गेलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। तर आता मी ह्या पिठाचे 2 भाग करून घेतले आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता किती सुरेख असं हे पीठ हे जे आहे ते बनून तयार झालेलं आहे। तर पहा या पद्धतीने आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। कुठेही पिठाला भेगा पडल्या नाही पाहिजेत, असं पीठ आपल्याला बनवायचं आहे। तर आता पीठ बनवून घेतलं, आता आपण ह्याचा एक छोटासा गोळा तयार करून घेऊया आणि राहिलेलं पीठ आपण असंच मळून मळून मोदक बनवून घेणार आहोत। तर छान असा पिठाचा गोळा इथं आपण बनवून घेतलेला आहे। तर दोन्ही अंगठाच्या आणि बोटाच्या साहाय्याने आपल्याला आता ह्याची एक छोटीशी वाटी तयार करून घ्यायची आहे। आपल्याला जास्तही आपल्याला मोठी वाटी तयार करायची नाही, अगदी छोटीशी वाटी आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहे पहा। तर या पद्धतीने आपण वाटी तयार करून घेतली। आता त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया। तुम्हाला जितकं जास्त किंवा कमी सारण आवडत असेल त्या पद्धतीनुसार घालायचं आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने ही जी वाटी आहे ती व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे। सारण आतमध्ये व्यवस्थित असं गेलं पाहिजे आणि आपल्याला ही जी वाटी आहे ती व्यवस्थित अशी आपण बंद करून घेणार आहोत। तर पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लांबट आकारामध्ये ही वाटी जी आहे ती आपण बंद करून घेतलेली आहे पहा। या पद्धतीने वाटी आपण बंद करून घेतली। आता आपण याला पाकळ्या करण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत, ती म्हणजे इथे मी एक टूथपेस्ट घेतलेली आहे आणि त्याचाच वापर करून आपण मोदकाला छान अशा कळ्या पाडून घेणार आहोत। तर पहा व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ह्या ज्या मोदकाला व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। अगदी कळ्या व्यवस्थित अशा पाडून घेतल्यानंतर अगदी सुरेख हा मोदक दिसतो। कळ्या पाडताना नेहमी लक्षात ठेवायचं, वरच्या बाजूने सुरुवातीला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला प्रेस करायचं, त्याच्यामुळे आकार एकसारखा येतो आणि दिसायलाही मोदक सुरेख दिसतो। आता सर्व एकसारख्या कळ्या पाडून झाल्यानंतर एका हातावरती मोदक ठेवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने थोडासा प्रेस करायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख मोदक इथं तयार झालेला आहे। तर सेम पद्धतीने आपण इथे संपूर्ण जे मोदक आहेत ते बनवून घेतलेले आहेत। अगदी दिसायला आकर्षक दिसतात, अगदी चवीला तर अप्रतिमच लागतात। तर पहा आता हे बनवलेले मोदक जे आहेत ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। तर इथे मी चाळणीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे संपूर्ण मोदक व्यवस्थित असे घालून घेऊया। सर्व व्यवस्थित मोदक बसवल्यानंतर आता इथे कढईमध्ये एक अर्धा तांब्या पाणी छान गरम करून घेतले, त्याच्यावरती ही चाळण ठेवायची आहे आणि चाळण ठेवल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण घालून आपल्याला मोठ्या आणि मध्यम गॅसवरती 10 मिनटं फक्त आपल्याला हे मोदक छान असे वाफवून घ्यायचे आहेत। 10 मिनटामध्ये मोदक सुरेख असे मस्त मऊसूत शिजले जातात। तर इथे तुम्ही पाहू शकता 10 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि इथं आपले मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत। अगदी छान अशी एक चमक मोदकांना आलेली आहे। आता हे मोदक तयार झालेले आहेत, तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि इथं आपले साध्या सोप्या पद्धतीने हाताने कळ्या न पाडता अगदी सुरेख असे हे मोदक इथे तयार झालेले आहेत। पहा अगदी छान रसरशीत हे सारण जे आहे तेही बनलं जातं। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही असे छान छान रेसिपी पाहता येतील। तर इथे व्हिडिओमध्ये मी मोदक दाखवलेला आहे पहा, अगदी सुरेख त्याच्या कळ्या दिसतात आणि आतमधलं सारणही तुम्ही इथे पाहू शकता। अगदी छान रसरशीत असा हा मोदक इथे तयार झालेला आहे। गरम गरम मोदक आणि त्याच्यावर तूप घालून एकदा नक्की खाऊन बघा, इतकं अप्रतिम मोदक लागतो।
तर या पद्धतीने एकदा तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली घरी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.